जय शिवराय मित्रांनो, आपल्याला बांधकाम कामगाराचे शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. चला मग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत आपण. चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला गुगलवर यायचं आहे मित्रांनो. गुगलवर सर्च करायचं आहे बांधकाम कामगार सर्च करायचं आहे मित्रांनो. सर्च केल्याच्या नंतर आपली पहिलीच वेबसाईट येईल, महाराष्ट्र बिल्डिंग ऑर्डर कंस्ट्रक्शन वर्कर व्हेरीफाईड बोर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं क्लिक केलं आहे मित्रांनो. इथं यायचं आहे खाली यायचं आहे मित्रांनो. इथं नंबर 2चा ऑप्शन आहे, कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर क्लेम, याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं ऑप्शन येईल मित्रांनो, याच्यावर क्लिक करायचं आहे. न्यू क्लेमवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आपल्याला, टाकून घेऊया मित्रांनो. रजिस्ट्रेशन नंबर टाकला आहे आपण. प्रोसीड टू फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. मोबाईलवर OTP येईल, OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. OTP आलेला आहे, OTP टाकून घेतलेला आहे आपण. व्हॅलिडेट OTPवर क्लिक करायचं आहे. चला, इथं पुरी माहिती येईल मित्रांनो. खाली यायचं आहे मित्रांनो. डायरेक्ट इथं आता केंद्र निवडायचं आहे मित्रांनो. चला मग निवडून घेऊया आपला जो केंद्र आहे तो. इथं शैक्षणिक कल्याण योजना निवडायची मित्रांनो. चला मग निवडून घेऊया. आणि इथं पाहू शकता, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना 1ली ते 7वीसाठी प्रतिवर्षी 2500 रुपये मिळणार आहे मित्रांनो. प्रतिवर्षी मिळणार आहे. दरवर्षी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. आणि 8वी ते 10वीसाठी प्रतिवर्षी 5000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. चला मग आपल्याला 0E01 याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. चला करून घेऊया. खाली यायचं मित्रांनो. इथं विद्यार्थी सरळ ID टाकायची मित्रांनो. चला मग टाकून घेऊया सरळ ID मित्रांनो. सरळ ID टाकून घ्यायची आपल्याला. टाकली आहे आपण सरळ ID. आपल्याला सर्च या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला करून घेऊया मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता शाळेची पुरी माहिती आलेली मित्रांनो. टोटल ज्या शाळेत शिकतो आपण त्या शाळेची पुरी माहिती आलेली. चला मग इथं नाव निवडायचं आपल्याला शिक्षणासाठी, जे शाळेत शिकतं आहे त्याचं. चला इथं शाळेचं शिक्षण टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. कितवीमध्ये आहे मित्रांनो. हे होती आपण टाकली माहिती. आपलं आईचं त्याचं समजा नाव आलेलं आहे मित्रांनो. इथं इयत्ता 2री शाळेचं नाव टाकलेलं आहे मित्रांनो. परत आपण या रकान्यामध्ये इथे शाळे कोणत्या ठिकाणी येते तर ठिकाणचा पत्ता टाकलेला आहे मित्रांनो. आणि शिक्षण मंडळ टाकलं आहे मित्रांनो आपण, छत्रपती संभाजीनगर. आणि इथं उत्तीर्णाचे वर्ष टाकलेले आहे मित्रांनो, 2026. चला मग आता इथं आपल्याला तुम्ही पाहू शकता, इथं डॉक्युमेंट मॅक्सिमम साईज 2 MB आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो. चला मग करून घेऊया आपण. पहिला डॉक्युमेंट आहे मित्रांनो आपलं मागील शिक्षण वर्षाचा 75% उपस्थितीचा दाखला. चला मग या चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. करून घेऊया मित्रांनो. आपल्याला 75% उपस्थिती दाखला जोडायचा आहे. चला मग हे 75%चा दाखला जोडलेला आहे मित्रांनो. हे पहा, हे सिलेक्ट झालेलं आहे मित्रांनो. आता बोनाफाईड जोडायचा आहे मित्रांनो. चला मग त्याच्यावर परत आपल्याला क्लिक करायचं आहे. बोनाफाईड निवडायचं आहे मित्रांनो आपल्याला. तुम्ही पाहू शकता हे बोनाफाईड आहे मित्रांनो आपला. चला मग ह्याच्यावर क्लिक करून घेऊया. बोनाफाईड निवडलेलं आहे मित्रांनो आपण. आता पाल्यांचे आधार कार्ड, म्हणजे जे शिक्षण शिकत आहे मित्रांनो शाळामध्ये त्याचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आपल्याला. चला मग करून घेऊया.
हे आधार कार्ड अपलोड केलेलं आहे मित्रांनो. पुन्हा हे अपलोड झालेलं आहे मित्रांनो. इथं रेशन कार्ड मित्रांनो. चला मग जोडून घेऊया रेशन कार्ड बी. रेशन कार्ड घ्यायचं मित्रांनो आपल्याला जोडून. हे जोडलेले रेशन कार्ड घे मित्रांनो. पुन्हा हे झालेलं आहे. आता इथं सौ घोषणापत्र बिन जोडायचं आहे मित्रांनो आपल्याला. चला मग जोडून घेऊया. हे सौ घोषणापत्र हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. सौ घोषणापत्र आपण जोडलेले आहे. चला मग क्लिक करूया मित्रांनो. आपण डॉक्युमेंट समजा जोडलेले आहे. आपल्याला आता तारीख घ्यायची मित्रांनो. तारीख घ्यायच्या अगोदर मित्रांनो पहिले इथं टिक मार्क करून घ्यायचं. एकदा डॉक्युमेंट कागदपत्रे पडताळणी करा याच्यावर यस करून घ्यायचं मित्रांनो. केलं यस. खाली यायचं मित्रांनो. आपल्याला तारीख घ्यायची मित्रांनो. तारीख कशासाठी घ्यायची मित्रांनो? थंबनेल द्यायसाठी. चला मग घेऊया आपण तारीख. आपण तारीख घेणार आहे मित्रांनो 9/6/2026. आपण तारीख घेतलेली मित्रांनो. याच्यावर टिक मार्क करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला करून घेऊया. आपला फॉर्म आता सबमिट होईल मित्रांनो. सक्सेसफुल झालेला आहे. ही होती माहिती मित्रांनो. ही होती माहिती मित्रांनो. हा व्हिडिओ पसंत आला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं एक जो नंबर आलेला आहे मित्रांनो, आपल्याला हा नंबर हिची पावती काढायची आपल्याला आणि ते सोबत घेऊन जायचं आहे थंब द्यायसाठी. धन्यवाद.